ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही उपवास काळामध्ये प्रवेश केलेला आहे आणि उपवास काळामध्ये आम्ही केलेल्या पापाबद्दल पश्चाताप करतो. आम्ही जेव्हा आपल्या कपाळावर राख लावून आम्ही उपवास काळ सुरू केला, म्हणजे आम्ही देवाच्या समोर विनम्र झालो आणि आम्ही पापी आहो याची घोषणा केली आणि आम्ही कबूल केलं की देवा, मी तुला शरण येतो. राख लावताना आम्ही सर्व लोकांनी असं मनातून कबूल केलेलं आहे की देवा, मी पापी आहे, मी पश्चाताप करतो, मी तुला शरण येतो आणि पाप मार्ग सोडून देतो. आणि म्हणून हा काळ पश्चातापाचा काळ आहे. हा काळ पश्चातापाचा. पश्चाताप म्हणजे मी केलेल्या पापावर दुःख व्यक्त करणे. मी जे पाप केलं आहे त्या पापामुळं मी माझ्या परमेश्वराला दुखवलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाप स्वीकार करताना आम्ही पश्चाताप करतो आणि पश्चाताप करून आम्ही पाप स्वीकार करतो. आम्ही जेव्हा जेव्हा पाप स्वीकारासाठी जातो तेव्हा आम्ही आधी आपले पाप आठवतो आणि पाप आठवून आम्ही त्याच्यावर पश्चाताप करतो. पश्चाताप जर झाला नाही तर त्या पापाची क्षमा होत नाही. पश्चाताप, मी केलेल्या पापाचा मला पश्चाताप झाला पाहिजे, दुःख व्यक्त केलं पाहिजे आणि पुन्हा पाप न करण्याचा निश्चय घेतला पाहिजे. तो आहे पश्चाताप. तो आहे पश्चाताप. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही योनाच्या ग्रंथामध्ये आपण वाचतो, योनाला देवानी निवडले आणि योनाला निनिवे शहरामध्ये परमेश्वराचा संदेश देण्यासाठी पाठवले. आम्ही योनाचा ग्रंथ अध्याय 3 ओवी 1 पासून वाचतो. प्रभूने योनाला म्हटले, तू उठ आणि निनवे जी मोठी नगरी तेथे जा आणि जो आदेश मी तुला सांगीन तो तिला जाऊन सांग. आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे तर फार मोठी नगरी होती, 3 दिवसाच्या वाटचालीची होती आणि योना 1 दिवसाच्या वाटचालीपर्यंत नगरीत जाऊ लागला आणि त्याने गाजवून सांगितले, अजून 40 दिवस आहेत, मग निनवे उद्ध्वस्त होईल. 40 दिवस आहेत आम्हाला पश्चाताप करासाठी. त्या निनवेच्या लोकांना पश्चाताप करासाठी 40 दिवसाची अवधी देण्यात आली. 40 दिवसाची अवधी देण्यात आली आणि जर या 40 दिवसामध्ये निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला नाही तर परमेश्वर त्या नगराला उद्ध्वस्त करील. कारण निनवेचे लोक खूप पापी होते, खूप शूरवीर होते, कोणाला न मानणारे होते, आपल्या मनमर्जीने जीवन जगणारे होते, एक दुसऱ्यावर अन्याय करणारे होते, एक दुसऱ्याची इज्जत लुटणारे लोक होते, कोणाची तिथं कोणी कीव करत नव्हते. अशा प्रकारे एकदम पापात डुबलेला एक शहर होतं. एक मोठं शहर होतं आणि ते पापामध्ये डुबलेलं होतं. आणि त्यांच्या पापाकडे पाहून परमेश्वराला खूप दुःख झालं. परमेश्वराला खूप दुःख झालं आणि परमेश्वराने ठरवलं की या निनवेला परमेश्वर नष्ट करणार. परंतु कधी
परमेश्वराने 40 दिवसाची अवधी दिली. 40 दिवस आणि योनाद्वारे त्यांना सूचना देण्यात आली, 40 दिवस आहेत, अजून 40 दिवस आहेत, मग निनवे उद्ध्वस्त होईल. आणि निनवेतल्या मनुष्याने देवावर विश्वास ठेवला. हे योनाची वाणी ऐकून, योनाची सूचना ऐकून, योनाने सांगितलेले वचन ऐकून निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला. निनवेतल्या मनुष्याने देवावर विश्वास ठेवला. त्यांनी उपवासाची घोषणा केली आणि मोठ्यापासून लहान्यापर्यंत ते गोंडपाट नेसले. निनवेच्या राजाकडे वर्तमान पोहोचले होते. तेव्हा त्याने आपल्या राजासनावरून उठून आपला झगा अंगातून काढून ठेवला. मग तो गोंडपाट नेसून राखेत बसला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो राखेत बसला. राजा आपला झगा काढून राखेत बसला, खाली बसला, म्हणजे त्यांनी पश्चाताप केला. राखेत बसला आणि राजाच्या व त्याच्या प्रधानांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिद्ध केला. त्याने सांगितले, मनुष्याने किंवा पशूंनी, गुरांनी किंवा मेंढरांनी काही खाऊ नये, म्हणजे उपवास करावं, चरू नये व पाणी पिऊ नये, तर मनुष्य व पशु यांनी गोंडपाट नेसावे आणि मोठ्याने देवाला हाक मारावी आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या जुल्मापासून फिरावे. न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित देव वळेल, अनुताप करेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, निनवेच्या लोकांनी देवाचे वचन ऐकून, योनाद्वारे देवाचे वचन ऐकून पश्चाताप केला आणि देवाने त्या शहराला वाचवलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या उपवास काळामध्ये आमच्या जीवनामध्ये केलेल्या सर्व पापाबद्दल पश्चाताप करण्याची वेळ आहे. अशासाठी की देवाचा कोप आमच्यावर भडकू नये, देव आमच्यावर नाराज होऊ नये. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव नाराज होणे किंवा आमच्यावर कोपणे हा प्रश्न नाही, परंतु आमच्या पापापासून आम्ही वळलो नाही म्हणजे आम्ही देवापासून दूर जात आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने आमच्यावर खूप खूप प्रेम केलं आणि जेव्हा आम्ही सुद्धा देवावर प्रेम करतो म्हणजे आम्ही पापापासून दूर राहतो. परंतु जेव्हा आम्ही पापामध्ये आहोत तेव्हा आम्ही काय आहोत? देवापासून फार दूर आहोत. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या उपवास काळामध्ये आम्ही पश्चाताप करावं आणि हा उपवास काळ, पूर्ण उपवास काळ आम्ही पश्चाताप करत, पापापासून मागे फिरत आणि वाईटाला सोडून देऊन एक चांगले काम करण्याचा निर्णय घेण्याचा काळ आहे. आणि त्याचप्रमाणे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाहतो इझेकिएल या नबीला प्रभूचे वचन प्राप्त झाले आणि प्रभूचे वचन त्याच्याकडे आले. तेव्हा इझेकिएल सांगत आहे, दुष्ट जी सर्व पापे करीत आला आहे त्यापासून जर तो फिरेल आणि माझे सर्व नियम जर तो पाळेल आणि न्याय व न्यायपणा आचरील तर तो वाचेलच, तो मरणार नाही. त्याचे जे सर्व अपराध त्याने केले आहेत ते त्याच्या विरुद्ध आठवण्यात येणार नाहीत. त्याचे जे न्यायीपणा त्याने केले आहे त्यामुळे तो वाचेल. आम्ही आमच्या पापामुळं खरोखर मरणास पत्करलेले आहोत. आम्ही रोमकरास पत्र अध्याय 6 ओवी 23 मध्ये आम्ही वाचलेला आहोत. आम्ही वाचतो, वचन म्हणते, पापाचे वेतन मरण आहे
पापाचे वेतन मरण आहे, परंतु परमेश्वराची कृपा, देवाची कृपा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अनंत जीवन आहे. म्हणजे पाप केल्यामुळे आम्ही मरणमुखी गेलो. पाप करणारा प्रत्येक व्यक्ती मरणामध्ये गेलेला आहे, म्हणजे नरकामध्ये गेलेला आहे. आणि म्हणून देवाने आमच्या कृपा केली आणि जो प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करतो त्याच्यामध्ये त्याला अनंत जीवन मिळते. त्याचप्रमाणे या जुन्या करारामध्ये सुद्धा परमेश्वर इझेकियलला सांगून पाठवत आहे, लोकांना सांगण्यासाठी पाठवत आहे की ज्या कोणी पाप केलेले आहे, ज्या लोकांनी पाप केलेले आहे त्याने काय करावा? पश्चाताप करावा. आणि पश्चाताप केल्यामुळे देव काय करेल? पश्चाताप करून जो देवाकडे वळतो, पाप मार्ग सोडतो आणि परमेश्वराच्या आज्ञेमध्ये राहतो, परमेश्वराच्या प्रेमामध्ये राहतो, त्याला देव वाचवणार, त्याला देव मरू देणार नाही, तो मरणार नाही, तो अनंत जीवनामध्ये प्रवेश करणार. प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वाचवण्यासाठी आला. आणि या उपवास काळामध्ये आम्ही दुःख व्यक्त करतो आमच्या पापावर, कारण आम्ही पाप केलेला आहे आणि त्या पापापासून आम्हाला मागे फिरण्यासाठी प्रभू येशू संदेश देत आहे. कारण प्रभू येशू आमच्यावर खूप खूप प्रेम करतो आणि तो आम्हाला वाचवण्यासाठी आला. आणि वाचवण्यासाठी आला म्हणजेच तो आम्हाला मार्ग दाखवत आहे, सांगत आहे की सगळेजण पश्चाताप करा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. म्हणजे ह्या युगाचा अंत येत आहे, जवळ येत आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याची वेळ येत आहे. म्हणून आम्ही पश्चाताप केला पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे आणि पश्चातापाने आम्ही नवीन बनलं पाहिजे, पाप मार्ग सोडून दिलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही लूक अध्याय 15 याच्यामध्ये आम्ही उदया पुत्राचा दृष्टांत आम्ही वाचतो. उदया पुत्राच्या दृष्टांतामध्ये आम्ही पाहतो धाकट्या मुलाने बापापासून आपल्या संपत्तीचा वाटा घेतला. धाकट्या मुलाने आपल्या बापापासून संपत्तीचा वाटा घेतला आणि तो दूर देशी निघून गेला, दूर देशी निघून गेला. आणि तिथं त्याने आपल्या इच्छेप्रमाणे त्याने आपल्या संपत्तीचा उपयोग केला आणि मौज मजा केली, मित्रमंडळीसोबत जीवन जगले आणि या जगाचा आनंद घेतला. आणि काही वेळेनंतर, काही काळानंतर त्याची संपत्ती संपून गेली. त्याची जे इस्टेट होती, संपत्ती होती, ते संपली. आणि त्याच्यानंतर त्याला प्रश्न पडला. तेव्हा त्याने काय म्हटलं? पैसा संपला, परंतु मी काय करील? मी आता मजुरी करील, काम करील. म्हणजे त्याला त्याच्या बळावर भरोसा होता आणि तो काम शोधायला गेला. आणि जेव्हा तो काम शोधायला गेला त्याला डुकरे चारण्याचं काम मिळालं. डुक्कर, प्रियबंधू आणि भगिनीनो, डुक्कर हा एक नीच प्राणी आहे, गंदगी साफ करणारा प्राणी आहे. म्हणजे सर्व प्राण्यामध्ये एक नीच असलेला प्राणी, तो गंदगीमध्ये राहतो, गटार साफ करतो, तो नाली साफ करतो, असा एक नीच प्राणी. आणि ते त्यांना राखण्याचं काम ह्या माणसाला मिळालं. माणूस, प्रिय बंधू आणि भगिनीनो, माणूस, मानव हा देवाने बनवलेला, देवाने त्याला प्राधान्य दिलेला, देवाने त्याला आपल्या हाताने घडवलेला, म्हणजे सर्व प्राण्यापेक्षा उंच असलेला हा प्राणी मनुष्य प्राणी. परंतु याच्यामध्ये काय घडलं ते पाहणे फार गरजेचं आहे. तो सर्व प्राण्यापेक्षा उंच असलेला प्राणी
मनुष्य प्राणी सर्वात लहान नीच असलेल्या प्राण्याला सांभाळण्यासाठी त्याला काम मिळालं. आणि ते डुकर जे खात होते ते खाद्य सुद्धा त्याला खायला मिळत नव्हतं. म्हणजे या उजव्या पुत्राच्या अवस्थेपेक्षा डुकरांची परिस्थिती चांगली होती. त्या डुकराच्या अवस्थेपेक्षा हे खाली हा उजव्या पुत्र गेला. याला कारण काय? कारण याने आपल्या बापाचं मन दुखवलं, आपल्या बापाच्या प्रेमापासून दूर गेला. आणि जेव्हा हे त्याला अडचण आली, त्याला डुकर खात असलेले शेंगा सुद्धा अन्न सुद्धा खायला मिळत नव्हतं, तेव्हा बायबल म्हणते तेव्हा त्याला होश आला. तेव्हा त्याला होश आला, तो शुद्धीवर आला. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे. शुद्धीवर आला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, म्हणजे तो आत्ता समजला. बापाचं प्रेम त्याने आत्ता ओळखलं, बापाचं महत्व आत्ता त्याने ओळखलं जेव्हा त्याला अडचण आली. आणि तो म्हणाला, आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपला मोलकरी समजून मला ठेवा. असं त्याने निर्णय केला आणि असं त्याने म्हणून पश्चाताप केला आणि तो वापस गेला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही सर्व पापी आहोत. आम्ही पापात पडलो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आम्ही पापात पडलो. परंतु ते पाप घडलं म्हणून आपण नष्ट झालो नाही. तर जर आम्ही आज पश्चाताप केला आणि पश्चाताप करून आम्ही स्वतःला देवाला समर्पित केलं आणि पाप मार्ग सोडून दिला, तर आमचे तारण होईल. आम्हाला नवीन जीवन मिळेल आणि आम्हाला पुन्हा देव बाप आपले लेकरे म्हणून स्वीकार करेल. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही ह्या उपवास काळामध्ये आहोत आणि देवाची इच्छा आहे की आम्ही पश्चाताप करावं, पाप मार्ग सोडून द्यावं आणि आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये जीवन जगावं. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला प्रत्येकाला हीच गरज आहे की आमचे पाप आपण पदरी घेऊन देवाकडे आलं पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्यासाठी आम्ही प्रार्थना करूया. पुष्कळ लोक आहेत, पापांमध्ये बुडलेले आहेत, त्यांना प्रभूची आठवण नाही, ते पश्चाताप करत नाही आणि त्यांना पश्चाताप करणं जमत नाही. ते दुःखात आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, तरी परंतु त्यांच्याच्यानं पश्चाताप करणे जमत नाही. प्रिय बंधू आणि भगिनीनो, अशा लोकांसाठी आम्ही प्रार्थना करूया. जे लोक स्वतःला नष्ट करून घेत आहेत, पापामध्ये डुबलेले आहेत, वाईटामध्ये जात आहेत, स्वतःचा नाश करून घेत आहेत, ते देवाच्या प्रेमापासून दूर जात आहेत, त्यांच्या जीवनामध्ये पाप वाढत आहे. पाप वाढल्यामुळे त्यांचा आत्मा नष्ट होत आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला धन्यवाद देऊया. परमेश्वराने आम्हाला ह्या पश्चातापी काळामध्ये आम्हाला प्रवेश दिला आणि पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला पश्चाताप करण्याची संधी दिलेली आहे. या उपवास काळामध्ये जेव्हा आम्हाला प्रवेश मिळाला, म्हणजे परमेश्वराने पुन्हा एकदा आम्हाला पश्चाताप करण्याची संधी दिलेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व लोकांसाठी, आमच्या नातेवाईकासाठी, आमच्या मुलाबाळासाठी प्रार्थना करूया. ज्याप्रमाणे
योब आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत होता, त्यांच्यासाठी स्वतः पश्चाताप करत होता. प्रिय बंधू भगिनीनो, आम्ही आमच्या लेकरांसाठी, आमच्या बंधू भगिनींसाठी, आमच्या नातेवाईकासाठी, आमच्या शेजाऱ्यासाठी आपण प्रार्थना करूया, पश्चाताप करूया, देवाला क्षमा मागूया, देवाला कृपा मागूया. देवा, आम्हावर दया कर, आम्हाला पश्चातापाचं मन दे, आम्हाला पश्चाताप करण्यासाठी आमचं हृदय तयार होऊ दे. आम्ही जे पाप केलेले आहे ते पाप मार्ग सोडून आम्ही सत्याच्या मार्गाने येण्यासाठी आम्हाला कृपा दे, आम्हाला आशीर्वाद दे, आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद दे, आमच्या मुलाबाळांना पापापासून वाचव, आमच्या युवा पिढीला प्रभू पापापासून वाचव, आमच्या युवा पिढीला एक सत्याचा मार्ग दाखव प्रभू. जे लोक वाईटामध्ये आहेत त्यांना तू वाईटापासून सोडव. येशू, तुझ्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, 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 हालेलुया. हे प्रभू परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो, गौरव करतो, महिमा गातो प्रभू. आम्हाला पुन्हा एकदा या उपवास काळामध्ये आम्हाला प्रवेश घेण्यासाठी संधी दिलीस आणि आम्हाला पश्चातापासाठी आमंत्रित करत आहेस प्रभू. आम्ही आमच्या खऱ्या अंतकरणाने पश्चाताप करून पापापासून मागे वळण्याची आम्हाला शक्ती दे, आम्हाला बुद्धी दे, आम्हाला सामर्थ्य दे आणि आम्हाला नवीन बनव. आमचे अंतकरण शुद्ध कर, तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला शुद्ध कर, तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून टाक आणि आम्हाला पापापासून वाचव आणि आम्हाला अनंत जीवनाकडे ने. तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूची स्तुती हो, येशूची महिमा, येशूची आराधना. येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना. येशूची स्तुती, येशूची महिमा, येशूची आराधना. हालेलुया, 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 हालेलुया. येशूच्या पवित्र नावाने, येशूच्या पवित्र रक्ताने, येशूच्या पवित्र क्रूसाने आम्हा सर्वांना प्रभूची कृपा मिळो. आम्हा सर्वांना पश्चाताप करण्याचं मन मिळो. आम्हाला पश्चातापी मन आणि आचरण मिळो. आम्ही पापापासून दूर होऊन आम्ही परमेश्वराच्या प्रेमामध्ये आपले जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा मिळो. आपल्या प्रभू विस्तारित कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहभागिता आम्हा सर्वांस असो, आत्ता, नेहमी व सर्व काळ. आमेन.